नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतच्याच कर्मचाऱ्यांनी कर संकलनाच्या खोट्या पावत्या तयार करून नागरिकांकडून जवळपास 31,45,000चा कर गोळा केला आणि एक मोठा भ्रष्टाचार केला। आम्ही सध्या बोखारा ग्रामपंचायतमध्ये आमच्यापुढे हे जे पावती बुक आहे दोन्ही जे कर संकलनाचं आहे हे मूळ ओरिजिनल ग्रामपंचायतचं आहे आणि हे बाजूला आपल्याला पाहायला मिळतं लाल कलरचं हे बोगस पावती बुक आहे आणि आपण बघू शकतो की या बोगस पावती बुकामध्ये रितसरपणे ग्रामपंचायतचं नाव आहे, अनुक्रमांक आहे आणि या संपूर्ण बोगस पावती बुकचा वापर करून हा संपूर्ण भ्रष्टाचार ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे। प्राथमिक तपासात हा भ्रष्टाचार 31,45,000 असल्याचं सांगितलं जातं। मात्र नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यांनी देखील असा दावा केला की कुठेतरी जवळपास 12 कोटीपर्यंत हा भ्रष्टाचार असू शकतो, कारण की तिथली थकीत या ग्रामपंचायतच्या ऑडिटमध्ये पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत ग्रामपंचायत अधिकारी सुनील जोशी सर, आपण त्यांना विचारूया। सर, हा भ्रष्टाचार कोणत्या पिरियडमध्ये झालेला आहे आणि ज्या तुमच्या कर्मचाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांनी नेमकं कशा प्रकारे त्यांची मोडस होती? 19-20 पासूनच्या पावत्या बोगस मला आढळल्या। मी लिपिकाच्या अलमारीत गेलो, माझं रेकॉर्ड चालूचं म्हटलं कॅशबुक मला पाहिजे। त्याच्या अलमारीत मला 19-20, 20-21 आणि 21-22 एकाच पावती पुस्तकात 3 वर्षाच्या बोगस पावत्या आढळल्या। मला शंका आली, म्हटलं ग्रामपंचायतचं ऑडिट तर 21-22 पर्यंत झालेलं आहे, ह्या पावत्या मला कार्बन कॉप्या आढळल्या त्याच्यात। आपण ऑडिट झालेलं रेकॉर्ड बांधून ठेवतो, चालूच्याच पावत्या, जसं आता ही या वर्षाची चालू पावती आहे। ही चालू म्हणजे करंट आहे, म्हणजे या पावतीतून आपण लोकांचा टॅक्स घेतो, बरोबर। कारण इथं आता तारीख वगैरे आजची मी टाकली, समजा आज फाडलेल्या मी, तर ह्या चालू पुस्तक आहे। तर चालू पुस्तकं कोणती कोणती आहे मी त्याची नंबर पाहिले इथं, ते 4,101 पासून तर 5,000 पर्यंत छापलेले आहे। 10 पावती पुस्तकं असे मला चालू आहेत। त्याच्यात जे 4-5 भरलेले आहे, 4-5 आता खाली आहे, कोऱ्या आहे, म्हणजे एक चालू आहे। जसं एक बुक संपते तसं आम्ही ओरिजिनल त्यांना देतो। परंतु काय कर्मचाऱ्यांना हे पावती पुस्तक आता त्याचा शोध घेणं चालू आहे का, कुठून आणलं काय नाही, आता त्यांच्यावर आपण FIR करून राहिलो। जेव्हा ते पोलीसवाले विचारतील तेव्हा ते कुठून आणल्या काय नाही याची चौकशी आपल्याला होईलच। मला एक पावती पुस्तक दिसल्यावर मी बाकीच्या कर्मचाऱ्याला सांगितलं, अशा अजून किती पावत्या कोण फाडल्या खरोखर सांगा, अन्यथा मी एकालाही सोडणार नाही। मग दुसऱ्या कर्मचाऱ्यांना आणून दिल्या 2, दुसऱ्या कर्मचाऱ्यांना 2 आणून दिल्या, अशा 7 पावत्या माझ्याजवळ जमा झाल्या। याच्यामध्ये किती कर्मचारी इन्व्हॉल्व होते आणि त्यांना निलंबित करण्यात आलं? कोण होते, त्यांचं काय कार्यालयामध्ये काय कामकाज होते? वसुली कारकून होते, एक पाणीपुरवठा कर्मचारी आहे आणि एक लिपिक आहे। आता कधी काय होते, 2 वसुली कारकून समजा नसला तर लिपिक पावती फाडून देतो। आज पहा माझ्याकडे 4 कर्मचारी सस्पेंड झाले, आज मी पावत्या फाडून राहिलो। पण इतर जे कर्मचारी होते का तत्कालीन ग्रामसेवक असेल त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नाही का? आता ती आली नसेल म्हणूनच ते असा घोळ चालू आहे। माझ्या लवकर लक्षात आली म्हणून बरं झालं लक्षात आली, अन्यथा हे तर कर्मचारी माझ्यावर हे करत होते। मला नेमकं हा 12 कोटीचा संपूर्ण घोटाळा असल्याचं बोललं जात आहे, नेमकं ते काय वस्तुस्थितीची? आमच्या ग्रामपंचायतची थकीत रक्कम ही जवळपास 16-17 करोड आहे आणि आता थकीत दाखवून राहिली फक्त 2-3 करोड। त्याच्यामुळे हा घोटाळा गेला कुठं, बाकी थकीत रक्कम गेली कुठं, त्याचं नाव निशाण नाही ना। नागरिकांचं काय म्हणणं होतं की त्यांनी कर भरला, त्यांचं असं म्हणणं आहे? आतापर्यंत नागरिक माझ्याकडे असं आलं नाही कोणी का आम्ही तर टॅक्स भरला होता, आमच्याजवळ पावती आहे। परंतु आता मी ज्या लोकांच्या पावत्या ह्या 7 पुस्तकाची नावं यादी प्रसिद्ध करून राहिलो त्या लोकांना मी इथं मूळ प्रत घेऊन बोलवणार आहोत का तुमचा टॅक्स तुम्ही किती भरला, ओरिजिनल या अगोदर कोणता भरला, या अगोदरच्या तुम्ही टॅक्स पावत्या घेऊन या आणि हे जे डुप्लिकेट पावती पुस्तक आहे हे बी आणा। आता त्या लोकांना आपल्याला काही गोष्टीमध्ये कन्सिडर करावं लागेल आणि जुनी पावती कोणती होती, ओरिजिनल होती, मग चालूची कोणती आहे, हे मला जेव्हा शोध घ्यायला लागेल ते आम्ही आता जाहिरात देणार, उद्या परवा दौंडी देणार। या लोकांच्या मूळ प्रती अगोदरच्याही पावत्या बोलवायला लागेल मला। पालकमंत्र्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतलं, त्यांची काय भूमिका, त्यांनी काय निर्देश दिले? नाही, पालकमंत्री साहेबांनी तर निर्देश दिले शिवला की पुन्हा डिटेल चौकशी करा। आता डिटेल चौकशी चालू आहे। अतिरिक्त शिव आपले फुटाणे साहेब येऊन राहिले, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी येऊन राहिल्या, कनिष्ठ लेखा अधिकारी येऊन राहिले, लेखा सहाय्यक वित्त विभाग येऊन राहिले, 5-7 BDO मॅडम येऊन राहिल्या,
विस्तार अधिकारी पंचायतचे चव्हाण साहेब येऊन राहिले, 7-8 लोक पुन्हा येऊन 2 दिवस आले, आजही पुन्हा येणार आहेत ते. चालू आहे. आणखी हे प्रकरण साधारण 2-3 दिवस चौकशी चालण्याची शक्यता आहे. नेमका हा जे कर गोळा केला बोगस पावत्यांच्या माध्यमात, हा कशा प्रकारचा कर होता, कोणकोणता कर आहे? घर कर, इमारत कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर. खाली प्लॉट असेल तर खाली जागेचा कर असते. जर बिल्डिंग असेल तर तिथं मग इमारत कर, दिवाबत्ती कर आणि आरोग्य कर. या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे तुम्ही? हा, दिली ना. गुन्हा दाखल झालाय? हो. तर आपण बघू शकतो की अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. फक्त बोखारा ग्रामपंचायत हे एक याचं उदाहरण आहे. अनेक ग्रामपंचायतचे सदस्य तक्रार करतात की त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचार होतो. त्यामुळे निश्चितच ग्रामीण भागामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत आहे त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने कुठंतरी नियमावली असायला पाहिजे, कारण की तिथे भ्रष्टाचाराचं मोठं ऊत असतं. सगळे तिथे काम करणारे कर्मचारी असेल, अधिकारी असेल, यांचं देखील डोळं त्या संपूर्ण भ्रष्टाचारावर असतो आणि ते एक प्रकारे कुरण म्हणून त्याचा वापर करतात. त्यामुळे कुठंतरी राज्य सरकारने या संपूर्ण घटनांना गांभीर्याने घेऊन एक नवीन नियमावली करावी अशी देखील मागणी येत आहे. आता बोखारा ग्रामपंचायतमध्ये 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि हा संपूर्ण घोटाळा 12 कोटीचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची देखील चौकशी जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.